नाशिकचा राजाभाऊ वाजे 4 जण आम्ही तर इथे समोरच होतो आणि 5 जणांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर व्यवस्थितरित्या उद्धवजींशी संवाद साधला. त्यांची कारणं होती, त्यांचे स्वतःचे कोणाच्या घरात लग्नाचं कार्य आहे त्याबद्दलच्या बोलणी वगैरे होती. दोघांचे तर एकाचा मुलगा म्हणजे ओमराजेंचा मुलगा आजारी आहे, वागचौरेंच्या मिसेसची ट्रीटमेंट हैदराबादला आहे तिकडनं ते बोलले. दुसरे संजय देशमुखांच्या घरचं मी बोललो, संजय जाधव साहेबांशी बोललो. हे सगळं झालं पण उद्धव ठाकरेंनी खासदारांना मार्गदर्शन काय केलं? मार्गदर्शन 2-3 गोष्टींचं. एक तर या ज्या बैठका होतात या रेग्युलर बैठका आहेत, याच्यामधनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न मीडिया करते ते चुकीचं आहे. कारण संघटनात्मकरित्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा रीतीने काय काम आहे आपलं, काय आता आंदोलनात्मक पवित्रा किंवा कुठच्या गोष्टी आज ज्या गोष्टी घडत आहेत, एक सामाजिक याच्यापासून लोकांचं हेच लक्षच काढून घेणं आणि वेगवेगळ्या विश्वामध्ये नेऊन जाणे चाललंय. त्या बाबतीमध्ये आंदोलन, महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज पेरणीच्या बाबतीमध्ये तर आंदोलन घ्यायचं आहे, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जे काही घोषणा झाली आहे ती कशा रीतीने होते, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन झालं आणि सगळे बरोबर आहेत. ओके, थँक्यू. आज यानी बैठक तो पार्टी के तरफ से हमारे सांसदों की, विधायकों की बैठक रेगुलर होती है. इसमें कोई ऐसी बात नहीं है कि क्या ज़रूरत पड़ी. ये तो पार्टी का रेगुलर हमारा मामला है और ऐसी कोई बात नहीं थी. 4 लोग यहाँ से जुड़े, यहाँ पे आए, 5 लोग बाहर से जुड़े क्योंकि उनका काम था, उनके कुछ व्यक्तिगत काम के हिसाब से वो आ नहीं सके. लेकिन सब साथ में, सब 9 के 9 सांसद बराबर हैं. कोई इसमें इश्यू नहीं है. जो स्पेकुलेशन मीडिया में बनाया जा रहा है, बताया जा रहा है, वो रॉन्ग है, गलत है. सब साथ में है, उनसे भी बात हुई ठीक से. क्या आदेश, जो भी विधायक हो, हमारा सांसद हो, उनकी जिम्मेदारियां जो रहती हैं अपने लोकसभा क्षेत्र में या विधानसभा क्षेत्र में. आज जो किसानों की समस्या है, आज जो महंगाई बढ़ रही है, उस पर आंदोलन लेना किस तरह से, ये कर्ज माफ़ी की जो बात अभी घोषणा हुई है तो उसमें क्या किस तरह से लोगों को राहत मिल रही है, नहीं मिल रही है, या सिर्फ घोषणाबाजी हो रही है, इसके लिए जो भी मार्गदर्शन था पूरा अच्छा. टीएमसी की तरह एक बार फिर शिवसेना को तोड़ने की कोशिश हो रही सर, जिस प्रकार से टीएमसी पूरी तरह टूटते नजर आ रहे हैं. अरे आप इस तरह से खुद ही बात चला रहे हैं, खुद ही उसमें सवाल उठा रहे हैं, सभी खुद ही जवाब दे रहे हैं. तो इसी को लेके कहता हूँ कि ऐसी कोई स्पेकुलेशन की बात नहीं है, गलत है. मराठीमध्ये बोललो मगाशी. बोल चला. थँक्यू सर.